नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपल्या आयुष्यात आरशाला फार महत्त्व आहे. तो आपल्या बाह्यरूपाचं प्रतिबिंब आपल्याला दाखवतो नाही, पण त्याही पलीकडे एक आरसा असतो जो आपल्याला आपल्या मनाचं प्रतिबिंब दाखवतो. आणि तो आरसा म्हणजे आपल्या मनाचा आरसा. हा आरसा भौतिक नाही आहे, तो आपल्या अंतरात आहे. आपल्या भावनांचा, विचारांचा आणि व्यक्तिमत्वाचा खरा साक्षीदार आहे तो. आपल्याला असं वाटतं की आपण जगासमोर जे रूप दाखवतो तीच आपली खरी ओळख आहे, पण आपल्या आत एक गुंतागुंतीचं मन असतंच की. मनाचा आरसा जो आपल्याला सांगतो की आपण खऱ्या अर्थानं कोण आहोत. जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा हा आरसा आपल्याला आपल्या चेहऱ्यावर नसलं तरी मनात उमटलेलं समाधानाचं हसू दाखवतो. जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा डोळ्यातून न दिसणारे अश्रू मनाच्या आरशात स्पष्ट दिसतात. पण जोपर्यंत आपण मनाच्या आरशात बघण्याची हिंमत करत नाही तोपर्यंत आपण स्वतःला ओळखूच शकत नाही. हा मनाचा आरसा आपल्याला केवळ दोषच नाही तर आपली शक्ती, आपली सहनशीलता सुद्धा दाखवतो. तो आपल्याला आठवण करून देतो की आपल्यात खूप काही चांगले गुण दडलेले आहेत. जेव्हा आपण इतरांना मदत करतो तेव्हा हा मनाचा आरसा आपल्यालाच आपल्यातल्या माणुसकीचं दर्शन घडवतो. जेव्हा आपण आव्हानांना सामोरं जातो तेव्हा तो आपल्यातल्या धैर्याचं प्रतिबिंबच आपल्याला दाखवतो. म्हणून श्रोते हो, आपण या मनाच्या आरशापासनं दूर जाता कामा नये. त्यात डोकावण्याचं धैर्य ठेवायलाच हवं, कारण हाच आरसा आपल्याला खऱ्या मीची ओळख करून देतो. शेवटी बाह्य सौंदर्यापेक्षा मनाचं सौंदर्य जास्त महत्त्वाचं असतं ना, आणि ते सौंदर्य फक्त आपल्या मनाच्या आरशातच आपल्याला दिसतं आणि ते अनुभवता सुद्धा येतं. मग बघूया आपल्या मनाच्या आरशात डोकावून काय दिसतंय, कसे दिसतोत आपणच आपल्याला. बघूया ना, नक्की कसे आहोत आपण, नक्की कसे दिसतो आपण आपल्यालाच आपल्या मनाच्या आरशात. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.